नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावर। ठाकरेंचा पक्ष बारामतीच्या पोटनिवडणुकीत अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। ते अशा भूमिकेत का आहेत? ऐनवेळी ठाकरेंची शिवसेना बारामतीमध्ये कोणता राजकीय खेळ करू पाहते का? हा जो आपला विषय आहे तो सांगण्यापूर्वी आधी आपण बारामतीचे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स देखील जाणून घेणार आहोत। आता बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भरपूर प्रयत्न केले। म्हणजे त्यांनी ठाकरेंना फोन लावला आणि त्यांच्या शिवसेनेचा पाठिंबा मागितला। परत त्यांनी काँग्रेसला देखील फोन लावला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी उमेदवार न देण्याची मागणी केली। पण या सगळ्यात आतापर्यंत त्यांना फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळालाय आणि काँग्रेसने अजूनही निवडणुकीतून माघार घेतलेली नाहीये। त्यांच्या अधिकृत उमेदवाराने ही माघार घेतलेली नाहीये। बारामतीच्या पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने कुठलीही भूमिका जाहीर न केल्याने नेमकी त्यांची रणनीती काय आहे असा देखील एक प्रश्न आहेच। परत शिवसेना ठाकरे गटाने अजूनही महाविकास आघाडीमध्ये असून देखील काँग्रेस उमेदवाराला देखील आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे शेवटच्या क्षणी ठाकरेंची शिवसेना काही वेगळी भूमिका घेते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण मंडळी, ताईंची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या अजून वाढली। थोडे तोडके नव्हे तर तब्बल 53 उमेदवार सुनेत्राताईंच्या विरोधात रिंगणात उतरले आणि निम्मे उमेदवार जे आहेत ते तर बारामतीच्या बाहेरचेच आहेत। पण असं असलं तरी ही निवडणूक संघर्षाची न होण्यासाठी काँग्रेसने त्यांचा उमेदवार मागे घेणं गरजेचं आहे। काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे उमेदवारी मागे घेण्यावर ही निवडणूक मवियाच्या निर्णयावरून बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे। आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया। उद्धव ठाकरे यांची बारामतीत नेमकी भूमिका काय आहे यापासून, कारण म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंना सुनेत्राताईंनी पाठिंबा देण्याची मागणी केली होती, पण अजूनही ठाकरेंनी त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। वाटलं होतं ते त्यांची पत्रकार परिषद घेतील आणि लगेचच बारामतीमध्ये सुनेत्राताईंना पाठिंबा जाहीर करतील, मात्र त्यांनी तसं केलं नाहीये। महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ठाकरे गट अजूनही महाविकास आघाडीमध्ये असून काँग्रेस उमेदवाराला देखील त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे शेवटच्या क्षणी ठाकरेंची शिवसेना काही वेगळी भूमिका घेते का हे आपल्याला पाहावं लागतंय। राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे ठाकरे शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, कारण त्यांचे काँग्रेस सोबत महाविकास आघाडीतील संबंध चांगले राहिले पाहिजेत। आघाडी म्हणून आपण काँग्रेस सोबत आहोत हे एका प्रकारे दिसायला पाहिजे आणि यामध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने जर ऐनवेळी अर्ज मागे घेतला तर दोन्ही पक्षासोबतचे संबंध असेच टिकून राहतील आणि कोणताही पक्ष नाराज होणार नाही। ही रणनीती आखून ठाकरेंची शिवसेना अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जातंय। मात्र काँग्रेस उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला नाही तर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला एकतर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा लागेल, नाहीतर काँग्रेसचे उमेदवाराला पाठिंबा न देता पवार कुटुंबाच्या सहानुभूतीचा विचार करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा लागेल। या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना बोलताना सांगितलंय। तर संजय राऊत यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसून उद्धव ठाकरे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्षाचा निर्णय जाहीर करतील असं म्हटलेलं आहे। मात्र तुम्हाला यावर काय वाटतं? ठाकरेंनी त्यांची अधिकृत भूमिका काय घेतली पाहिजे? काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे की सुनेत्राताईंना? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।